Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 32 based on standard 6 subject math chapter number 13 profit loss. So let's get started. Practice set 32 मधील क्वेश्चन नंबर 1 to 3 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण क्वेश्चन नंबर 4 to 6 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. कुसुमताई bought 80 cookers at ₹700 each. Transport cost her ₹1,280. If she wants a profit of ₹18,000, what should be the selling price per cooker? कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी जो वाहतूक खर्च आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणजे वाहतूक खर्च आहे, तो आहे 1280 रुपये. तर त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असेल तर त्यांना प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याला कुकरची विक्री किंमत काढायची आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की एक कुकरची जी खरेदी किंमत आहे ती 700 रुपये आहे. द कॉस्ट प्राइस ऑफ वन कुकर इज इक्वल टू ₹700. तर असे एकूण 80 कुकर्स आहेत. द कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर्स इज इक्वल टू, आता एक कुकरची किंमत 700 रुपये, तर 80 कुकरची किंमत तर 700 गुणिले 80 बरोबर 1 2 3 30 आहेत. लिहून घेऊया आपण. 7 8 56 ₹56,000. तर 80 कुकरची जी कॉस्ट प्राइस आहे ती आहे 56,000. आता एकूण कॉस्ट प्राइस काढूया आपण. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. तर एकूण खरेदी किंमत बरोबर कुकरची कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्टचा खर्च. कुकरची कॉस्ट प्राइस आहे 56,000 प्लस ट्रान्सपोर्टचा खर्च आहे 1,280 रुपये. तर टोटल आलेली आहे 57,280 रुपीज. तर जी टोटल कॉस्ट प्राइस आहे ती आहे 57,280 रुपीज. आता कुसुमताईंना 18,000 नफा हवा आहे. शी वॉन्ट्स a profit of ₹18,000. त्यामुळे त्यांना सर्व कुकर विकण्यासाठी खालील क्रिया करावी लागेल. शी शुड सेल द कुकर्स फॉर ₹57,280 प्लस 18,000. तर लक्षात घ्या, कुसुमताईंना 18,000 नफा हवा आहे. त्यामुळे त्यांना जे कुकर्स हे कॉस्ट प्राइस 57,280 रुपये अधिक नफा म्हणजे प्रॉफिट 18,000 रुपये. तर 57,280 अधिक 18,000 केले असं उत्तर येते ₹75,280. म्हणजेच त्यांना सर्व कुकर हे 75,280 रुपयांना विकावे लागतील. म्हणजेच 80 कुकरची जी विक्री किंमत आहे ती आहे 75,280 रुपये. द सेलिंग प्राइस ऑफ 80 cookers is ₹75,280. तुमच्या लक्षात आलं असेल की कॉस्ट प्राइस जर 57,280 रुपये आहे तर त्यांना जर 18,000 नफा हवा आहे
म्हणजेच 57,280 मध्ये आपण 18,000 मिळवले. म्हणजेच या कुकरची विक्री किंमत 75,280 रुपये त्यांना आणावी लागेल. तर आता 80 कुकरची जी विक्री किंमत आहे ती आहे 75,280 रुपये. तर यावरून आपल्याला एका कुकरची प्राइस काढायची आहे. द सेलिंग प्राइस ऑफ वन कुकर इज इक्वल टू, आता अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे त्यामुळे आपल्याला भागाकार करावा लागेल. तर 75,280 डिवायडेड बाय 80 इज इक्वल टू, भागाकार करूया 75,280 अपॉन 80. 00 कट भाग केलेला आहे. 8 ने भाग लावूया. 8 एके 8, 8 9 72, 3 उरले, 8 चौक 32, 8 एके 8. तर उत्तर आलेलं आहे 941, म्हणजेच 941 रुपीज. तर एका कुकरची जी विक्री किंमत आहे ती आहे 941 रुपये. म्हणजेच कुसुमताईने प्रत्येक कुकर 941 रुपयास विकावा. कुसुमताई should sell each cooker at rupees 941. तर म्हणजेच कुसुमताईने प्रत्येक कुकर हा 941 रुपयास विकावा. क्वेश्चन नंबर 5. इंद्रजीत bought 10 refrigerators at rupees 12,000 each and spent rupees 5,000 on transport. For how much should he sell each refrigerator in order to make a profit of rupees 20,000? तर इंद्रजीत यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला. आता त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपयांचा फायदा होईल. तर या ठिकाणी प्रथम आपल्याला दिलेली किंमत लिहून घ्यायची आहे. तर एका फ्रीजची जी किंमत आहे ती आहे 12,000 रुपये. द कॉस्ट प्राइस ऑफ अ रेफ्रिजरेटर इज रुपीज 12,000. एका फ्रीजची खरेदी किंमत आहे 12,000 रुपये. तर 10 फ्रीजची खरेदी किंमत आपल्याला काढावी लागेल. द कॉस्ट प्राइस ऑफ 10 refrigerator is equal to 12,000 into 10. 1 2 3 4 4 0 लिहून घेऊया आपण प्रथम. 12 एके 12. उत्तर आलेलं आहे 1,20,000. आता 10 फ्रीजची कॉस्ट प्राइस आहे 1,20,000. आता आपण एकूण खरेदी किंमत काढूया. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. तर कॉस्ट प्राइस आहे 1,20,000 आणि ट्रान्सपोर्टचा खर्च आहे 5,000. उत्तर आलेलं आहे 1,25,000. 1,25,000 म्हणजे एकूण जी खरेदी किंमत आलेली आहे ती 1,25,000 रुपये आलेली आहे. आता इंद्रजीतला 20,000 नफा मिळवायचा आहे. तर फ्रीजची विक्री किंमत काढायची आहे. तर 20,000 नफा मिळवण्यासाठी द सेलिंग प्राइस ऑफ रेफ्रिजरेटर to make a profit of rupees 20,000 is equal to. आता इंद्रजीतला 20,000 नफा मिळवण्यासाठी फ्रीजची जी सेलिंग प्राइस आहे ती कॉस्ट प्राइस आहे 1,25,000. यामध्ये त्याला प्रॉफिट ॲड करावं लागेल म्हणजे त्याला सेलिंग प्राइस मिळेल. तर 1,25,000 प्लस 20,000 इज इक्वल टू 1,45,000 रुपीज.
म्हणजेच 10 रेफ्रिजरेटरची विक्री किंमत असेल 1,45,000, कारण कॉस्ट प्राईस 1,25,000 आहे आणि त्याला 20,000 नफा हवा आहे, म्हणजे या कॉस्ट प्राईजमध्ये हा नफा आपण ॲड केलेला आहे. म्हणजे रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राईज आहे 1,45,000 रुपये. आता ही जी सेलिंग प्राईज आहे ती 10 रेफ्रिजरेटरची आहे. द सेलिंग प्राईज ऑफ टेन रेफ्रिजरेटर्स is equal to ₹1,45,000. यावरून आपल्याला 1 रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस काढायची आहे. द सेलिंग प्राइस ऑफ 1 रेफ्रिजरेटर इज इक्वल टू, आता 10 रेफ्रिजरेटरवरून 1 रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस काढायची, त्यामुळे 1,45,000 भागिले 10 करावे लागतील. तर 1,45,000 अपॉन 10, 0 कट केलेला आहे, तर उत्तर आलेलं आहे 14500 मीन्स 14,500 रुपीज. म्हणजेच एका फ्रीजची जी विक्री किंमत आहे ती आहे 14,500 रुपये. म्हणजेच इंद्रजितने प्रत्येक फ्रीज हा 14,500 रुपयास विकावा. इंद्रजित should sell each refrigerator for ₹14,500. म्हणजेच इंद्रजितने प्रत्येक फ्रीज हा 14,500 रुपयास विकावा, म्हणजेच त्याला 20,000 रुपये इतका नफा मिळेल. क्वेश्चन नंबर 6. Lalitabai saw seeds worth ₹13,700 in her field. She had to spend ₹5,300 on fertilizers and spraying pesticides and ₹7,160 on labor. If on selling her produce she earned ₹35,400, what was her profit or her loss? तर ललिताबाईने 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते आणि औषधे फवारणीसाठी 5,300 रुपये आणि लेबर म्हणजेच मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला. आता शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. तर धान्य विकून त्यांना किती नफा अथवा किती तोटा झाला हे आपल्याला काढायचे आहे. तर प्रथम आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस काढावी लागेल, म्हणजे एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ सीड्स. तर इथे कॉस्ट प्राइस ऑफ सीड्स 13,700 आहेत, म्हणजे पहिली ती कॉस्ट प्राइस आपल्याला मिळवावी लागेल. त्यानंतर अमाऊंट स्पेंट ऑन फर्टिलायझर्स अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड्स. त्यानंतर दुसरी कॉस्ट प्राइस आहे अमाऊंट स्पेंट ऑन फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स प्लस लेबर. म्हणजे एकूण कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आपल्याला बियाण्यांचा खर्च आहे 13,700 रुपये. त्यानंतर खते आणि औषधे फवारणीसाठी जो खर्च आहे 5,300 रुपये आणि मजुरीसाठी जो खर्च आहे 7,160 रुपये. अशीच या सर्व खर्चांची बेरीज करावी लागेल. 13,700 अधिक 5,300 अधिक 7,160 रुपये. तर टोटल कॉस्ट प्राइस याप्रमाणे तुम्हाला काढायची आहे. तो उत्तर आलेला आहे ₹26,160. तर टोटल कॉस्ट प्राइस आहे 26,160. आता धान्य विकून मिळालेली जी रक्कम आहे ती आहे 35,400. म्हणजे सेलिंग प्राइस आहे 35,400 रुपये. द सेलिंग प्राइस इज
रुपीज 35,400. आता विक्रीची किंमत आहे ते खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. तुम्ही पाहू शकता की सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजेच या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. आता हा प्रॉफिट किती झाला आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरूया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस आहे 35,400 रुपीज मायनस कॉस्ट प्राइस आहे 26,160. तर 35,400 मधून 26,160 वजा केले असता उत्तर येते रुपीज 9,240. म्हणजे जो प्रॉफिट आहे तो आहे 9,240 रुपये. म्हणजेच ललिताबाईंना एकूण 9,240 रुपये इतका नफा झाला. ललिताबाई got a profit of rupees 9,240. तर ललिताबाईंना एकूण 9,240 रुपये इतका नफा झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 32 मधील क्वेश्चन नंबर 5, 6 and 4 अभ्यासलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल.